आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्ट प्रशासनानं बसचं भाडं दुपटीनं वाढवलं। त्यामुळे मुंबईकर बेस्टवर रुसलेत। भाडेवाढीनंतर आठवड्याभरात बेस्टचे जवळपास 9 लाखापेक्षा अधिक प्रवासी घटलेले आहेत। पण असं असलं तरी बेस्टचं उत्पन्न मात्र 1 कोटींनी वाढलंय। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण रेल्वे सेवा सुरू झाली, त्यामुळे उरणकरांचा प्रवास अतिजलद झालाय। पण फेऱ्या कमी आहेत, त्यामुळे गैरसोय होते, म्हणून फेऱ्या वाढवण्याची मागणी सध्या केली जाते। लोकल फेऱ्यांची संख्या सध्या कमी असल्यानं प्रवाशांची परवड होते। लोकलच्या फेऱ्या निदान सकाळी आणि संध्याकाळी तरी वाढवा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होती। पीएमआरडीए कडून पीएमपीएलला आता नवीन बस खरेदीसाठी तब्बल 230 कोटी रुपये नुकतंच प्राप्त झाले। आता साधारणपणे ताफ्यात 500 नवीन बसेस दाखल होऊ शकतात। पीएमआरडीए भागातील प्रवाशांसह पुणे पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल। निविदा प्रक्रियेमुळे अडकलेल्या 160 इलेक्ट्रिकल बसेसचा मार्ग आता मोकळा झालाय। ठाणे परिवहन प्रशासनाकडून या संदर्भातील आर्थिक निविदा जाहीर करण्यात आली। पुढच्या 4 महिन्यांमध्ये 160 बसेसपैकी पहिल्या टप्प्यात 40 इलेक्ट्रिकल बसेस ठाण्याच्या परिवहन सेवेत दाखल होणार आहेत।